रा. चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून वर्षद सकळ मंगळी नावाचा लेख. स्वामी स्वरूपानंद सर्वार्थाने कवी होते. आपणासकट सारे विश्व हे विराटाचे महाकाव्य आहे अशी त्यांची अनुभूती होती. या महाकाव्याचे रसग्रहण करणे अन त्या रसाचा अनुभव अन रसडोळसांना देणे हे त्यांचे जीवनव्रत होते. तुकोबांप्रमाणेच सेवितो हा रस वाटितो आणिका अशा मुक्त उल्हासाने ते रसानुभवात रंगले होते. सारे चराचर विश्व हे ज्याच्या आत्मरतीचे विलसित आहे, हे परमतत्व रसमय आहे याची त्यांना प्रतीती प्राप्त झालेली होती. औपनिषदिक ऋषींप्रमाणेच ते रसोवैसा असं उद्घोष करीत होते. त्याचमुळे त्यांच्या लेखी परमार्थ साधना ही एक आनंद यात्रा होती. ते ज्ञानदेवांच्या कुळीत अवतरलेले असल्यामुळे त्यांच्या जीवनात सर्व प्रमेयांना रुची लाभली अन महाबोधाला कोवळीक प्राप्त झाली होती. ते निष्कल स्वानंदाचे सम्राट बनलेले असल्यामुळे त्यांच्या ठायी सकल कलांना सार्थता लाभली होती. ते जसे कवीच्या काव्यसंभारात रमत, तसेच गायकांच्या स्वरशृंगारात अन वादकांच्या वीणाझंकारातही त्याच परमतत्वाची लय अनुभवीत असत. चित्रकाराच्या रंगरेखाविलासात त्यांना विराट सर्जनाच्या प्रक्रियेशी संवाद जाणवत असे, तर माळ्याने शिंपलेल्या फुलबागेतील रंगगंधांची उधळण पाहताना त्यांच्या चित्तवृत्तीत परमानंदाचे उधाण येत असे. त्यांचे अंतरंग साऱ्या द्वंद्वाच्या अतीत गेलेले असल्यामुळे जीवनातली अन सृष्टीतली द्वंद्वेही त्यांना एकाच महारसाची विलसिते वाटत असत. प्रभातीचे प्रसन्न कोवळेपण अन संध्येचे गूढ हळवेपण हे त्यांना जेवढे वेदक वाटे, तेवढेच दुपारच्या प्रखरतेने तापलेले वातावरणही वेदक वाटत असे. कारण तप्तकांचनाच्या दाहक दुःखातच नाना अलंकारांच्या रूपस्वप्नांचा गर्भ असतो हे त्यांनी अनुभवलेले होते. निर्झराच्या लास्यातच नव्हे तर सागराच्या भरतीच्या तांडवातही आतल्या जलचराच्या वृत्तीने ते आनंद अनुभवू शकत असत. जगी जन्मुनी अभिनव जीवन सत्कवीवर होईन, स्वानुभवांतस्फूर्त नवरसी सत्यकाव्य निर्मीन अशी आकांक्षा त्यांनी आपल्या साधनेच्या प्रारंभ काळातच व्यक्त केली होती. किंबहुना त्यांच्या या काव्यसेवेच्या आकांक्षेला जगदंबेचे वरदानही लाभलेले होते. ऐकुनी कविता जगरसिकता मुदे डोलविल मान असे त्या जगदंबेचे आश्वासन होते. आपणच देव अन आपणच देवी बनणाऱ्या अन तरीही जगाहून अभिन्न असणाऱ्या त्या जगतरूपी जगदंबेच्या लीलाविलासाचे सौंदर्य स्वामी तद्रूप होऊन अनुभवीत होते. जग ही बंदिशाला असे कवन गाणाऱ्या बंदी कवींच्या जातीतले ते नव्हते. करू शृंखलामुक्त जगाला अशी घोषणा आत्मविश्वासाने गरजणाऱ्या मुक्त कवींच्या मालिकेत त्यांनी जन्म घेतला होता. आनंदाचे आवारू मांडू जगा असे म्हणणाऱ्या ज्ञानदेवांचा आदर्श त्यांच्या दृष्टीपुढे होता. काव्यव्यापार हा अखंड आनंदाचा सोहळा आहे अशी त्यांची प्रतिनिष्ठ धारणा असल्यामुळे कवींच्या जातीविषयी त्यांना आगळा जिव्हाळा वाटत असे. वाचे बर्वे कवित्व, कवित्वी रसिकत्व हे त्यांना मान्यच होते, परंतु रसिकत्वी परतत्वस्पर्श अनुभवणारा कवी हाच खरा सत्कवी अन त्याचे काव्य हेच खरे सत्काव्य अथवा सत्यकाव्य असे त्यांनी संतांच्या सरणीने स्पष्टपणाने सांगितले आहे. तयांत विरळा सत्कवी निपजे, अनुभवी जो निज कविता
सत्कवितही क्वचित संभवे अनुभवनी आचरिता. स्वामी हे निज कविता अनुभवणाऱ्या विरळा संत कवींच्या वर्गातले तर होतेच होते, परंतु ती कविता अनुभवून आचरणाऱ्या अतिविरळा वर्गातलेही होते. निज कविता म्हणजे निजरूपाचा अनुभव व्यक्त करणारी कविता. विश्वतीताची विश्वरूप क्रीडा आस्वादणारी कविता. ही कविता केवळ अनुभवायची नसते, तर जगायचीही असते. किंबहुना ही कविता जेव्हा अंतरंगात जागी होते, तेव्हा ती कवीच्या सकल व्यापारांना व्यापून जगू लागते. तिचे जागणे आणि जगणे एकात्मच असते. काव्य आणि व्यवहार यांच्या या एकात्मतेला स्वामी अडूब सांगड असे म्हणत असत. ही न डुबणारी सांगड ज्याने बांधली आहे, तोच या नामरूपांच्या महासागरात मुक्तपणाने विहार करू शकतो. नामरूपांच्या अतीत असणाऱ्या अनाम अरूपाशी क्रीडाविलास करू शकतो. अडूब सांगड जे बांधली काव्य व्यवहारांची, खरा यशस्वी तोची ह्या जगी कृतार्थ कविता त्याची. कवित्वेची ही कृतार्थता स्वामी निरंतर अनुभवीत होते. कवितेच्या या कृतार्थतेचे प्रतिबिंब त्यांच्या उदारत्या आलोकातूनही जाणवत असे. सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मळ अंतःकरण, मित मधु भाषण, शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण. सत्य आणि काव्य ही परस्पर भिन्न नसून एकात्म आहेत. किंबहुना ती एकाच वस्तूची दोन पर्याय नामे आहेत, असे सत्पुरुष मानतात. अनुभवातून मानतात. सत्य हे ज्यांना काव्याविरोधी वाटते, ज्यांचे जीवन हे कोणत्याही क्षणी काव्यहीन होऊन कोसळते, परंतु सत्याचा जे काव्यात्म अनुभव घेऊ शकतात, त्यांच्या जीवनात दिवस रात्रीचे मधुमिलन रंगते. अवसे पुनवेची स्नेहाळ क्रीडा भरास येते. न कळे दिवस रात्री अखंड लागलेसे ज्योती असा चिरंतनाचा दीपोत्सव साजरा करण्यात तुकोबा तल्लीन होतात, तर मध्व मुनीश्वरासारखे कोणी रसिले फक्कड. मावळले रवी शशी पंचांगी, न कळे बीज नतीज, सजनी लागली मजला नीज, अशा अनोख्या आत्मक्रीडेतील तृप्तीत बेहोश होऊन राहतात. स्वामींनी याच दृष्टीने वारंवार सत्याचा आग्रह धरला आहे. सत्यकाव्याचा पुरस्कार केला आहे. सत्यकाव्य हे मुक्त काव्य असते. असे काव्य हे साऱ्या स्थिरचर विश्वासी साधलेल्या तादात्म्यातून उमललेले असल्यामुळे साऱ्या भयगंडांपासून मुक्त असते. अहमचा संपूर्ण निरस होऊन सोहमचा झंकार सुरू झाला की सत्यकाव्य स्त्रवू लागते. मग शब्दांनो मागुते या अशा प्रार्थने वाचूनच वाणी अनुभूतीचे अनुसरण करते. हृदयाच्या तारा न छेडताच झंकारू लागतात. अनाहताचे हे अपूर्व संगीत गाता श्रोत्यांच्या सीमारेषा विरवून टाकते. अनुभवाच्या या पातळीवर साऱ्या दृश्य जगताचे भान आत्मारामाच्या आत्मरतीत लय पावते. चिव चिव गाते चिमणी, छे छे माझा प्यारे राम, टिवटिव टिटिव टिटिव टिव टिटिवी, छे रे माझा आत्माराम. सुमनातली द्रुमलता डोलती, ध्याती सोहम सोहम, मीही तयांसंगती नाचतो गातो सोहम सोहम. स्वामींना चिमणीच्या चिवचिवण्यात अन टिटवीच्या टिवटिवण्यात आत्मारामाचाच हुंकार प्रतीत होत होता. तरुवेलींच्या डोलण्यात अन फुलांच्या फुलण्यात परिमळण्यात त्यांना सोहमचा झंकार जाणवत होता. किंबहुना आपल्या लेखी रंगगंधादी संवेदनांचे जे विषय इंद्रिय पातळीवर असतात, ते त्यांना परमात्म्याच्या लीलालाघवाचे स्मरण घडवीत असतात.
स्वामी हे नवरसात अवगाहन करण्याची आकांक्षा बाळगणारे रसिकत्व होते. परंतु सारेच रस इंद्रियानेणता भोगण्याची ज्ञानदेवी कला त्यांना साधलेली होती. तरुणीची झाली नर, फुलेची झाली भ्रमर अशा प्रकारच्या भोग आणि भोक्ता यांच्या अभेदानुभवातूनच इंद्रियानेणता भोगीचे या ज्ञानदेवांच्या उद्गारांचे रहस्य आकळू शकेल. एरवी जगातली प्रत्येक वस्तू केवळ माझ्याच उपभोगासाठी निर्माण झालेली आहे अशा वृत्तीने वावरणाऱ्या आम्हा जंतूंना अतींद्रिय पातळीवरील रसास्वादाची माधुरी कशी कळावी, की आपला ठाय न सांडिता आलिंगी जे चंद्रू प्रकटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. चंद्राचा उदय होताच सर्वांगी फुलून सहस्रावधी मैलांवरून त्याला प्रीतीच्या पडिभाराने मिठी देणाऱ्या कुमुदिनीची आकळीकुळी केवळ आत्मानुभवी संतांनाच समजू शकते. तिथे येरागबाळाचे काम नव्हे. स्वामी हे संत परंपरेचे थोर वारसदार होते. त्याचमुळे ते कुमुदिनीचा अनुराग आकळू शकत होते. नसानसांतूनी ते संतांचे नाचे अस्सल रक्त जाण साजणी आजपासूनी आम्ही जीवनमुक्त अशी निसंदिग्ध घोषणा करताना त्यांचा निखळ आत्मानुभव तुकोबांशी नाते जोडीत होता. या अवस्थेत त्यांनी स्वतःला सावध वेडा पीर म्हणवून घेतले आहे. मी विश्वसखा, मला सारखा अमीर आणि फकीर असे मानणारा हा सावधवेडा पीर म्हणजे हे विश्वची माझे घर असे म्हणणारा ज्ञानेश्वरच होता असे म्हटले तर अतियुक्ती ठरू नये. ज्ञानदेवांच्या परतत्वसृष्ट रसिकतेशी स्वामींचे साक्षात नाते होते. त्यांच्या सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक नित्य राबणी करीत असल्यामुळे त्यांना विकारांविषयी यत्किंचितही भय उरले नव्हते. सत्वहरण करायला आलेल्या देवत्रयाला कौतुकाने पाळण्यात घालून अंगठे चोखायला लावणाऱ्या अनसूयेचे सामर्थ्य त्यांच्या विवेकनिष्ठेत होते. त्याचमुळे ते विकारांना कौतुकाने आवाहन करतात. षड्रिपुंनो खवळता कशाला मजवरी वेळोवेळा असे वेगळा या बाळांनो खुशाल खिदळा खेळा. या पातळीवर विहरणाऱ्या संत कलावंतांपुढे कला अन नीती यांच्या संबंधाचे कोडे मुळीच नसते. संयमातूनी उगम कलेचा हा त्यांचा नित्य अनुभव असतो अन म्हणूनच नीती ही तिची शीला हे सत्य न सांगताच जाणवते. संतांची सहज लीला ही कविता असते अन नीती ही त्या लीलेची लाडकी लेक असते. ज्ञानदेवांच्या शब्दांत सांगायचे झाले तर तयाचिये लीले माझी नीती जियाली असे. संतांच्या कलाविश्वात सत्य हेच हे स्वभावतःच शिवसुंदर असते. संतांची कविता ही आधीच जीवनपरांगमुख असते. अखंड एकरस शाश्वत जीवनाचा महोत्सव त्यांच्या कवितेत नित्य बहरलेला असतो. भोगावर त्यांनी चिरा चढवलेला असल्यामुळे मरणाचेही मरण पाहणारी मृत्युंजयी सृष्टी त्यांच्या अंतरात सर्वांगाने फुललेली असते. जोवर भोगदृष्टी असते तोवर शिशिरातल्या पतझडीची वेदना असते. परंतु ज्यांची भोगदृष्टी मावळलेली असते अशा संत कवींना शिशिरातली पतझड ही वसंत वैभवाचा गर्भ वागणारी उद्याची माऊली वाटते. स्वामींसारखे संतकवी जीवनातल्या साऱ्या उन्हाळ्या पावसाळ्यांना जगदंबेची लीला मानतात. पूर्ण सत्य हे केवळ अंतस्फूर्त काव्यात्मच वास्तव्य करते.
वर्तमान व्यवहारात आणि इतिहासात ते विकृतीने गुदमरलेले असते, असे स्वामींनी म्हटले आहे. साऱ्या उदात्त आणि उत्तुंग ध्येयांचा प्रसव नित्य नूतनतेने प्रथम होतो तो अशा काव्यातच. नित्य नूतन ध्येय पावते प्रथम उगम काव्यांत, अन तदनंतर ते अवतरते क्रमशः व्यवहारांत. अर्थातच ते व्यवहारात अवतरताना शबलित होते, गुदमरते. विश्वात्मकाच्या मनोगताशी तादात्म्य साधून ज्यांचे काव्य निर्माण झालेले असते, त्यांच्या काव्यात विश्वमंगलाची आकांक्षा रसरसून प्रकटलेली असते. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, असा उद्घोष ते आपल्या प्रतीतीने करतात. अन जो जे वांछील तो ते लाहो, असे पसायदान अत्यंत आर्त स्वरात त्या विश्वात्मकाजवळ मागतात. मी विश्वसखा ही त्यांची जाणीव सदैव जागी असते, अन त्या जाणीवेतून मला सारखा अमीर आणि फकीर असा समताभाव ओसंडून येतो. समानता मानवधर्माचा नसेल भक्कम पाया, तरी इमारत यंत्रयुगाची उठेल मनुजा खाया. हा स्वामींनी दिलेला इशारा संत कवींच्या प्रकृतींशी सर्वस्वी संवादी आहे. तेन प्रत्येन बुद्धिथा असे सांगणाऱ्या औपनिषद ऋषींच्या परंपरेशी जवळीक साधणारा आहे. का धनिका बेकदर बंगला बांधून या नवलाखी, पहा उद्या जिंकील तुला ती गरिबांचीच हलाखी. हा स्वामींचा सूर कुणाला मार्क्सची आठवण घडवील, परंतु जन हे बुडाले म्हणून तळमळणाऱ्या रामदासांच्या अन बुडती हे जन देखवेना डोळा म्हणून कासावीस होणाऱ्या तुकोबांच्या वारसदाराला ही वडिलांची मिरासच लाभलेली आहे. बुद्धीचे दैवी देणे लाभलेल्या मानवाने मात्सर्याने वागावे, याची स्वामींना खंत वाटत असे. का गा लुबाडावे दीन असहाय, साजे का हा न्याय मानवाते. हेची काय सांगे बुद्धीचे लक्षण, करावे भक्षण दुर्बळांचे. असा रोकडा प्रश्न विचारून त्यांनी दीनांचे दालन करणाऱ्यांना छेडले आहे. ज्यांचे ध्येय सर्वोदय, सकळ प्राणिमात्रांचा सुखोदय हे आहे, तोच मानवांत धन्य होय, असा स्पष्ट आदर्शही त्यांनी मांडला आहे. सद्भावांच्या जागृतीविना चाललेला विज्ञान विकास हा संहारक ठरणारा आहे, याची जाणीवही त्यांनी वारंवार दिलेली आहे. साधाया कल्याण नाना शोध जाण, लाविती विज्ञान शास्त्रवेत्ते. अंतरी सद्भाव असेल जागृत, तरी यंत्रे हित स्वामी म्हणे. या सद्भावाचे जागरण केवळ संतच करू शकतात. विश्वंभर हा अनुभव घेऊन साऱ्या स्थिर चराविषयी स्वाभाविक प्रेमभाव बाळगणारे सत्पुरुषच ठरू शकतात. आजच्या विद्वान निष्ठेच्या अन भौतिक विकासाच्या युगांत संत हा शंकेचा विषय ठरलेला असला, तरी विज्ञानाने साधलेल्या विकासाने मानव सुखी समाधानी होऊ शकला नाही, निर्भय बनू शकला नाही, हे मात्र सर्वांच्या प्रत्ययाला आले आहे. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन माणसाने माणसाशी जिव्हाळा साधल्यास वाचून समाधान लाभणार नाही, हेही सर्वांना मान्य आहे. मानवाला जीवांचे मैत्र हवे, पण ते ज्यांचा स्वभावधर्म बनलेला आहे, अशा संतांचे अनुसरण करण्याला तो उत्सुक नाही. जे संतांच्या सत्वमयतेविषयी निशंक आहेत, तेही संतांविषयी वेगळी नाराजी व्यक्त करीत असतात. आपल्याविषयी श्रद्धा बाळगणाऱ्या या अनुयायांच्या द्वारा संतांनी एखादे लोकसेवेचे संघटित आंदोलन उभे करावे, अशी या दुसऱ्या प्रकारच्या आक्षेपकांची अपेक्षा असते. स्वामींच्या जीवनाचा पूर्वार्ध
पूर्वार्ध अशा क्रियाशील लोकसेवा व्रतातच व्यतीत झालेला आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी स्वतःच म्हटले आहे, विश्वंभर जनी जनार्दन मानिले वचन संतांचे हे, सांडोनिया स्वार्थ लोकसेवाव्रत आदरिले येथ आवडीने. इतरांच्या सुखाने जो सुखावतो अन दुःखाने जो व्याकुळतो तोच खरा संत होय, असेही त्यांनी म्हटले आहे. लोककल्याणार्थ वेची जो जीवित संत तो महंत स्वामी म्हणे. हा संत जीवनाचा आदर्श त्यांनी उद्घोषिला आहे. सत्याचे संपूर्ण दर्शन घडावे हे जीवनाचे ध्येय लक्षून अन प्रेम अहिंसेचे व्रत घेऊन जो सदैव लोकसेवा करीत राहिला आहे, त्या महात्म्याला जनार्दन प्रसन्न होऊन शांती सुख देतो, अशी ग्वाही त्यांनी एका सुंदर अभंगात दिलेली आहे. लोकसेवा व्रत हे त्यांच्या रोमरोमी भिनलेले असल्यामुळे त्यांचा महिमा गाताना त्यांची वाणी अनावर होते. लोकसेवा व्रत आचरिती भावे तयांते मानावे भाग्यवंत. लोकसेवेसाठी सत्याते स्मरून करीती ते दान सर्वस्वाचे. त्याची सेवा व्रते तोषे जगन्नाथ शुद्ध करी चित्त सेवकांचे. स्वामी म्हणे तेने लाभे आत्मज्ञान जनी जनार्दन प्रकटतो. स्वामींनी गायलेले हे लोकसेवा व्रताचे महिमान सूक्ष्मपणे पाहिले तर असे दिसते की लोकसेवा व्रताने जगन्नाथ संतोष पावतो अन साधकाचे चित्त शुद्ध करतो. चित्तशुद्धीच्या योगाने मग त्याला आत्मज्ञान लाभते अन जनी जनार्दन प्रकटतो. म्हणजे लोकसेवा व्रत हे साधकाला चित्तशुद्धीसाठी नितांत उपयुक्त असल्यामुळे त्याने ते आचरावे. आत्मज्ञानानंतरही त्याने ते आचरलेच पाहिजे. आचरले नाही तर त्याचे साधुत्वही उणावते, असे स्वामींनी कधीच म्हटलेले नाही. साधूंना लोककल्याण नेहमीच अभिप्रेत असते, परंतु प्रत्यक्ष लोकसेवाव्रतानेच लोककल्याण साधेल, एरवी साधणार नाही असे त्यांना वाटत नाही, हे ध्यानी घ्यायला हवे. स्वामींनी 40 वर्षापूर्वी लोकसेवाव्रताच्या बाह्य क्रियाकलापाचा संपूर्ण त्याग केला अन तेव्हापासून महासमाधीच्या क्षणापर्यंत ते आत्मनिमग्न अवस्थेत विहरत राहिले. त्यांच्या जीवनातले हे उत्तरकांड समाज कल्याणाची चिंता वाहणाऱ्या जीवांच्या दृष्टीने चर्चाविषय ठरले. या संदर्भात स्वामींनी सकल संशयोच्छेदी उत्तरे दिलेली आहेत. या उत्तरांना स्वामींच्या पूर्वजीवनातील काही सेवाव्रती सहकार्यांचा जीवनसंदर्भ आहे. तो संदर्भ स्पष्ट झाल्यानंतर स्वामींचे म्हणणे समजून घेणे आपल्याला सोयीचे ठरेल. परवा योगायोगानेच हा संदर्भ अगदी उघड्या स्वरूपात माझ्या दृष्टीपुढे आला. 13 सप्टेंबर 1974 मी संशोधनासाठी सासवडला गेलो होतो. सोपानदेव संस्थानातील हस्तलिखिते पाहून झाल्यानंतर वटेश्वराच्या वाटेने मी चाललो होतो. वटेश्वराचे मंदिर जवळ आले तसे आठवले, 25 वर्षापूर्वी आपण इथे आलो होतो अन इथल्या ग्रामसेविका विद्यालयातील निवासात शंकरराव देवांना तेव्हा पाहिले होते. या आठवणींचा उच्चार करताच एका ग्रामस्थाने सांगितले, सध्या शंकरराव इथेच आहेत. हे कळताच माझी पावले त्यांच्या निवासाकडे वळली. अस्ताचलाकडे झुकलेले महाराष्ट्राचे ते प्रज्ञावंत अन तपस्वी नेतृत्व तशा निवृत्त स्थितीत पाहणे मनाला सुखावह ठरणारे नव्हते. तरीही माझी कृतज्ञताबुद्धी त्यांच्या दर्शनासाठी उत्सुक झाली. शंकरराव त्यांच्या खोलीच्या दाराशीच उभे असलेले दिसले. अगदी क्षीण. खाली वाकून नमस्कार केला तेव्हा त्यांनी हं उद्गाराने विरोध दर्शविला. कोण कुठले हे प्रश्न सहजपणेच उमटले. अगदी मंद स्वरात नाव सांगितले तेव्हा ते क्षणिक आठवणीसाठी थांबले अन आपल्या अशक्त हातात माझे दोन्ही हात घेऊन
गदगदून उद्गारले, तुमचा रामभाऊंच्या विषयीचा केसरीतला लेख वाचला. वचन सुधामय, रूप अलांछन. हो, अगदी यथार्थ. तुम्हाला माहीत नसेल. मी त्यांचे वाक्य अर्ध्यावरच तोडून म्हणालो, माहीत आहे मला. आचार्य भागवतांनी परवा तुमच्या परिचय लेखात स्वामींकडून तुम्हाला कारावासातच सोहम जपाचं मार्गदर्शन लाभल्याचं स्पष्ट लिहिलं आहे. शंकररावांच्या दृष्टीसमोर 3 तपांपूर्वीच्या त्या साऱ्या साधनामूर्ती तरळून जात आहेत, हे मला स्पष्ट जाणवत होते. आत आवेगाने हेलकावणाऱ्या त्या स्मृती क्षणातच उचंबळून आल्या अन त्या त्यांच्या दृष्टीतून ओसंडू लागल्या. ओलावलेल्या दृष्टीने माझ्याकडे पाहत अन आठवणींची दाटणी अनावर झाल्यावर माझे हात पुन्हा आपल्या हातांनी दाबीत ते जडावलेल्या शब्दांनी म्हणाले, तुम्हाला माहीत नसेल, रामभाऊंनी सोहम जपाची पहिली दीक्षा मला दिली आहे. शंकररावांच्या त्या क्षीण स्वरातून प्रकटणारा तो अभिमान शुद्ध सात्विक होता. राजकीय संघर्षातील नेतृत्वाच्या सर्व अहंकारांचा निराश झाल्याची ती ग्वाही होती. लोकसेवा व्रताच्या पुण्याईचे ओझेसुद्धा त्यांनी दूर ठेवले आहे, असे त्यांच्या ओल्या डोळ्यांतून जाणवत होते, ओल्या शब्दांतून जाणवत होते. काहीशा भरलेल्या मनस्थितीतच मी शंकररावांचा निरोप घेतला. अवघ्या 5 मिनिटांच्या त्यांच्या भेटीत जे घडले त्याने माझे विचारचक्र पुढे कितीतरी वेळ भिरभिरत राहिले. मला तत्काळ आठवले ते पत्रमंजुषेतले स्वामींचे एक पत्र. पूर्वी तुम्ही आम्ही एकत्र बैसोन केले सोहम ध्यान काही काल. आता रात्रंदिन सोहम ध्यानाविण नाहीच स्फुरण मज दुजे. आपल्या प्रकृती स्वभावानुसार कर्मयोगी भर देऊनिया. तुम्ही सोहम ध्यान लेखोनिया गौण मानदी प्रधान लोकसेवा म्हणूनी भूतदान मंत्र हा महान सांगता गरजोन बांधवांसी. आता तुम्हालागी अखंड हिंडणे तेनेची पावणे शांती सुख. शंकररावांनी सासवडच्या याच निवासस्थानातून 2 तपांपूर्वी भूदान यात्रा सुरू केली होती. कर्मयोगावर भर देऊन लोकसेवा प्रधान मानून सोहम ध्यान गौण लेखून हे सारे प्रकृती स्वभावानुसार घडले, असे स्वामींनी म्हटले आहे. भूदानाचे प्रवर्तक आचार्य विनोबा हेही एकेकाळी प्रकृती स्वभावानुसार हिंडत होते, परंतु आता स्वस्थ होऊन राहिले आहेत, सूक्ष्मात प्रविष्ट झाले आहेत. अखंड हिंडणे आणि एके ठायी स्वस्थ राहणे या दोहींत इष्ट कोणते, श्रेष्ठ कोणते? स्वामींच्या हृदगताशी संत संवाद साधतात. एके ठायी बैसला परी सर्वत्र तोजी गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो. देह तरी वरिलीचीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसींची. विश्वात्मक ईश्वराशी ज्याने तादात्म्य साधले आहे, तो अंगेची विश्व झालेला असल्यामुळे एके ठायी स्वस्थ बसूनही विश्व संचार करीत असतो. अन ज्याचा देह बाह्य प्रकृती धर्मानुसार सर्वत्र हिंडत असतो, त्याची मानसींची बैसका जर स्थिर असेल, तर तो सर्वत्र हिंडूनही स्वस्थ असल्यासारखाच आहे. स्वामींनी पुढे शंकररावांना उद्देशून म्हटले आहे, दोहोंच्याही पाठी भूमिका ती एक, जाणोनी निशंक जाहलो मी. मागणे ते एक तुम्हाप्रती आता, नित्य भगवंता आठवोनी. सोहम साधनेत होऊनिया रत, लोकसेवा व्रत आचरावे. स्वामींच्या मते सोहम साधनेत रत होऊनच लोकसेवा व्रत आचरावे, नाहीतर अहम उफाळून येईल, व्रताचा भंग होईल, सेवेचा ठेवा दुरावेल अन लोक सेवकालाच
फेकून देतील. लोकोद्धारासाठी तळमळणाऱ्या अन उपकारापुरता उरलो असे म्हणणाऱ्या तुकोबांनीही सत्य असत्याच्या निवाड्यात बहुमताला न मानता मनालाच ग्वाही केले होते. कारण लोक जैसा ओक धरिता धरवेना हे त्यांनी स्वानुभवाने जाणलेले होते. स्वामींनी पूर्वजीवनात लोकसेवेसाठी केलेला त्याग अपरिमित आहे. हे सेवाव्रत चालू असतानाच आत्यंतिक परिश्रमांचा अन लोककल्याण चिंतेचा परिणाम. म्हणूनच ते 1934 मध्ये अत्यंत आजारी पडले. या 6 महिन्यांच्या आजारपणात त्यांच्या शारीरिक शक्तींचा क्षय तर झालाच, परंतु याच काळात मृत्यूही त्यांना स्पर्शून गेला. अंतर्बाह्य जीवनात प्रचंड उलथापालथ करणाऱ्या या आजारपणात स्वामींचा एक प्रकारे पुनर्जन्मच झाला. स्वामींनी स्वतःच लिहून ठेवलेले आहे. शुक्ल पक्ष भृगुवासर रात्री आषाढींची नवमी 1856 शकाब्दी मृत्यू पावलो आम्ही आणि आमुच्या पश्चात चाले कसा जगाचा गाडा पाहो जाता दिसे पूर्ववत सुरूच राम रगाडा. हा क्षण क्रांतिकारक ठरला. देहबुद्धी गळून पडली. माझ्यामुळे हे लोक उद्धारत आहेत हा सेवेचा अहंकारही गळून पडला आणि पुढे जगदंबेची लीला साक्षीत्वाने पाहणे अन त्या लीलेच्या दर्शनानंदात मग्न होणे एवढेच उरले. मग पुढे लोककल्याणाचे काय? लोकसेवाव्रत सुटले की लोककल्याण कसे होणार त्याची चिंता मी कोण करणार? आई सर्वसमर्थ आहे या श्रद्धेची दृढता अभंग झाली. 1927 मधील एक प्रसंग. स्वामींनी पावसच्या आपल्या राष्ट्रीय शाळेतून 3 विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पुण्यास आणले होते अन त्यांच्या पोषणासाठी समर्थ भरत छापखान्यात 8 ते 10 तास प्रूफ करेक्शनचे काम स्वीकारले होते. एवढे काम करूनही त्या विद्यार्थ्याचा सर्व खर्च आपण भागवू शकत नाही. म्हणून स्वामी डॉ. रा. ग. हर्षे यांचे ओळखपत्र घेऊन श्री गोखले यांच्या छापखान्यात फोल्डिंग, स्टिचिंग, नंबरिंगचे आणखी काही तासांचे काम मागायला गेले होते. लोकशिक्षणासाठी रात्रीचा दिवस करून राबणारा हा परमत्यागी लोकसेवक पुढे आकस्मिकपणे आत्मानंदात विसावतो अन सर्व बाह्य क्रियाकलाप आवरून घेतो. तो सेवेची असमर्थता लपवण्यासाठी नव्हे हे आपण पुरेपूर ध्यानी घ्यायला हवे. लोकशिक्षणाच्या व्याप्तीच्या अन खोलीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर त्यांच्या क्रियाशील पूर्वजीवनात 3 विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना रोज 15-15 तास राबावे लागत होते अन पुढे ते स्वस्थ होऊन राहिल्यानंतर 3-3 हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणार्थ व्यर्थ करायची प्रेरणा त्यांच्या भक्तांच्या मनात सहजतेने अंकुरत असे. तो अंगेची विश्व झाला आहे. तो एके जागी स्थिर असलेला दिसत असूनही अनेक सत्कार्य प्रेरित करू शकतो. ज्याचे तप मोठे त्याचे प्रभावशालीत्वही मोठेच असते. तप वाढले की क्रिया सौम्य तर सौम्यतम होत जाते अन अपेक्षित कार्य मात्र वेगाने लीलया घडून येते. सूर्य स्थिर राहून आपल्या अस्तित्व मात्रे करून सकळ विश्व व्यापाराला जशी प्रेरणा देतो तसेच स्वामींसारखे आत्मसाक्षात्कारी संतही सत्प्रेरणांची पेरणी सहस्त्रावधी जनांच्या अंतःकरणात लीलया करीत असतात. तसे पाहिले तर ही त्रिगुणात्मक लोकसंस्था कधी काळी शुद्ध सत्व भावात लय पावेल असा मुळीच संभव नाही. संतांनाही असे कधी वाटत नाही.
परमात्म्याची अखंड चालणारी लीला म्हणूनच ते तिच्याकडे पाहतात. तरीही सत्वाची प्रतिष्ठा उणावू नये अन रजतमाचे प्राबल्य वाढून लोकसंस्थेचा तोल ढळू नये हे ईश्वरी आदेशाचे कार्य आहे, असे संत मानतात. सत्वाचे सार्वत्रिक व सार्वकालिक साम्राज्य हा जगताच्या संदर्भात केवळ युटोपियाच आहे, याची स्पष्ट जाणीव संतांना असते. पण तरीही ते आदर्शाचाच एकसारखा उच्चार करतात. सर्वांचे सार्वकालिक सर्वांगीण सुख असा आदर्श पुढे असला म्हणजे बहुतांचे बहुत सुख साधण्याची धडपड मानव काही प्रमाणात यशस्वी करू शकेल. स्वामींचे शब्द वापरायचे झाले तर, ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे. जीवो भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. प्रकाशांत चालता चालता चालणेची विसरावे. भावातीत स्वभाव सहज ध्येयी तन्मय व्हावे. सत्वाची प्रतिष्ठा राखण्यासाठी समाजात संतांचे सान्निध्य सातत्याने लाभायला हवे. ज्या उदात्त ध्येयांचा युगायुगातील तपस्व्यांनी उच्चार अन आचार केलेला आहे, त्यांचे नित्यनूतन दर्शन आपल्या जीवनातून घडविणाऱ्या सत्पुरुषांचे सातत्य राहायला हवे. म्हणून तर ज्ञानदेवांनी म्हटले आहे, वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूतळी भेटो तया भूता. अगदी याच भूमिकेवरून नामदेवांनीही हरीच्या सकळ दासांना अकल्प आयुष्य मागितले आहे. स्वामी म्हणतात, साधू संतांचे करिता स्मरण, सद्भावे घेता मनोमन दर्शन, लाभता तयांचे सन्निधान, सहजे मन प्रसन्न होय. अशी प्रसन्न मनेच प्रसन्न जगताची घडण करू शकतील. हे काय मुद्दाम सांगायला हवे. लेख समाप्त.